आजही मुलगी झाल्यानंतर अनेक जण नकारात्मक विचार करतात तर अनेकांना मुलगी नकोशी असते। मात्र औरंगाबाद शहरातील झोंड कुटुंबीयांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलीचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे। प्रवीण आणि विद्या यांना मुलगी झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील गावातील 30 मुलींचे समृद्धी सुकन्या योजनेअंतर्गत स्वखर्चाने खातं उघडून मुलींचं आयुष्य सुरक्षित केलं आहे। यामुळे झोंड कुटुंबियांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। नेमकं ही संकल्पना त्यांना कशी सुचली? आज आपण जेव्हा बघतोय की आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा, आधुनिक युगामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला अशी बातम्या वाचायला मिळतात की मुलीचा जन्म झाला म्हणून कुटुंब नाराज झालं, मुलगाच हवा होता, वंशाला दिवा पाहिजे। परंतु या कुठेही या गोष्टींना फाटा फोडत आम्हाला जी मुलगी झाली त्या मुलीचा आनंद म्हणून आणि अनावश्यक खर्च टाळून काहीतरी समाजोपयोगी गोष्ट आपण काय करू शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या मूळ गावातील जे आहे गोळेगाव तिथल्या मुलीची सुकन्या खाते काढण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जी काही नकारात्मकता मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये आहे ती कुठेतरी आपल्याला परिवर्तित आपण जर करू शकलो तर त्या आपल्या या कार्याचं सार्थक झालं असं मला वाटतं। यामध्ये मुळात जे मी स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असल्यामुळे मला पूर्ण माझ्या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची पूर्ण यामध्ये मदत मिळाली, ज्यामध्ये जे आमचं गाव आहे त्या गावामधले पोस्टमास्टर आहेत, आमच्या गावातले सरपंच सहकारी जे आहेत त्यांना फोनवरून संपर्क केला असता ही कल्पना जेव्हा मी त्यांना मांडली तर त्यांना खूप त्याबद्दल कौतुक वाटलं आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवस जे आहे आदल्या दिवशी आम्ही गावामध्ये दवंडी दिली की या तारखेला असा आपण कार्यक्रम गावामध्ये ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मुलींचे सुकन्याचे समृद्धी खाते काढून देणार आहोत। तर आमचे गावातले जे काही पोस्टाचे कर्मचारी होते त्यांनी घरोघरी जाऊन मुलींचे कागदपत्र असतील, त्यांचे KYC डॉक्युमेंट्स, आधार, पॅन कार्ड, पालकांचे, मुलींचे फोटो वगैरे जमा करण्याचं काम 2 ते 3 दिवस केलं आणि पहिल्या टप्प्यांमध्ये सुमारे 30 मुलींचे कागदपत्र आम्हाला मिळालेले आहेत आणि त्या 30 मुलींचे आम्ही खाते उघडलेत। यानंतरही ज्या काही गावातल्या मुली असतील राहिलेल्या त्यांचेही आम्ही खाते उघडून देणार आहोत। यामधून आम्ही हाच संदेश देऊ की यापुढे आपण कुणीही मुलगा मुलगी असा भेदभाव न करता जी मुलगी दोन्ही घरी प्रकाश देते त्या मुलीचं आपण मोठ्या उत्साहाने स्वागत केलं पाहिजे आणि वाढदिवस असतील किंवा मुलाच्या जन्माचे जे काही कार्यक्रम असतील इतर अवास्तव किंवा विनाकारण खर्च न करता अशा कुठेतरी समाजोपयोगी गोष्टी त्यातून कराव्यात, जेणेकरून समाजालाही फायदा होईल आणि तुमचे जे मुलीचा जन्म झालेला आहे किंवा मुलाचा जन्म झाला आहे त्यानिमित्ताने आपण काहीतरी चांगलं कार्य त्या जन्मानिमित्त केलं होतं हा संदेशसुद्धा आपल्याला समाजामध्ये देण्यास मदत होईल। आम्हाला मुलगी झाली त्याचा खरंच खूप आनंद झाला आहे आणि आम्ही तिचं जिजावरून जिजा हे नाव ठेवलेलं आहे आणि हा जो उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे जवळपास सगळ्यांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या, सगळ्यांना खरंच खूप आनंद झाला। ते मुलींच्या बाबतीत जी नकारात्मकता आहे ती आम्ही दूर करू। सुशील राऊत, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।